या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। कोरोना काळात थुंकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर दगड मारून दात तोडल्याच्या आरोपाखालील आरोपी सोहेल अफसल अडते, राहणार मुस्लिम बादशाहपेठ, सोलापूर याची निर्दोष मुक्तता सोलापूर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी MP मर्ढेकर यांनी केली। यात हकीकत अशी, घटनेच्या रोजी आरोपी हा त्याच्या घराजवळ उभा होता। दरम्यान फिर्यादी बिलाल तहसीलदार हा मोटरसायकलवर जात असताना आरोपीने त्याच्याकडे पाहून थुंकले। त्यावरून फिर्यादी बिलाल याने आरोपीस जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ आणि मारहाण केली। सदर मारहाणीत आरोपीने दगडाने फिर्यादीच्या तोंडावर मारले, त्यामुळे फिर्यादीचा एक दात तुटला आणि ओठांवर गंभीर जखमा झाल्या। अशा आशयाची फिर्याद जेलरोड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती। त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंडक संहिता कलम 325, 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला होता। या केसमध्ये चौकशी वेळी सरकार पक्षातर्फे डॉक्टर व तपासिक अंमलदार, अन्य साक्षीदार तपासण्यात आले। आरोपीचे वकील ॲडव्होकेट MA इनामदार यांनी साक्षीदारांच्या साक्षीतील विसंगती निदर्शनास आणून दिली। तसेच साक्षीदार ही फिर्यादीच्या जवळचे आणि घटनेच्या वेळी हजर नसल्याचे पुराव्यातून स्पष्ट होत असल्याने सदर युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली। थुंकण्याच्या कारणावरून बिलाल तहसीलदार व सोहेल अडते यांच्यामध्ये जे काही भांडण झालेले होते, त्या भांडणामध्ये बिलाल तहसीलदार यांनी जेलरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला होता आणि तो गुन्हा जो आहे 325, 324, 323 या कलमानं रजिस्टर झालेला होता। सदर प्रकरणात पोलिसांनी तपास केला व तपासामध्ये दोषारोपपत्र न्यायालयात पाठवण्यात आले होते व त्या दोषारोपपत्रानुसार कोर्टामध्ये सुनावणी झाली व सुनावणीमध्ये एकूण 6 साक्षीदार डॉक्टरसह 6 साक्षीदार तपासण्यात आले होते। त्यांचं असं म्हणणं होतं की ह्या मारहाणीमध्ये जी काय गंभीर दुखापत झाली होती, त्या दुखापतीतून दात पडलेलं होतं। त्यासाठी डेंटल जे होते डॉक्टर ते त्यांना ह्याच्यामध्ये तपासण्यात आलेले होते आणि एकूण 6 साक्षीदारांचे सुनावणी जबाब घेण्यात आले होते आणि ह्या साक्षी पुराव्यामध्ये जे आलेले विसंगती हे मेहरबान कोर्टात आम्ही दाखवले आणि त्या दाखवलेल्या विसंगतीवर कोर्टाने विश्वास ठेवून आरोपीची निर्दोष मुक्तता केली। यामध्ये आम्ही प्रामुख्याने आमच्या युक्तिवादामध्ये मुद्दा मांडताना की हे जे काय साक्षीदार आहेत हे सर्व साक्षीदार एकमेकांचे नातेवाईक आहेत, एकमेकांचे जवळचे मित्र आहेत, हे आम्ही प्रामुख्याने दाखवले आणि त्यानंतर घटनेच्या दिवशी हे साक्षीदार हे हजर होते। याबद्दल जी काय प्रश्न विचारले होते उलट तपासामध्ये, त्यावरून असं सिद्ध होत होतं की हे साक्षीदार त्यावेळी नव्हते व त्यांना इस्टॅब्लिश करण्यात आले होते। असं आम्ही कोर्टाला ते सगळ्या गोष्टी दाखवल्या। कोर्टाने तो आमच्यावरती विश्वास ठेवून तो ग्राह्य धरला तो युक्तिवाद आणि सोहेल अडते यांना या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता केली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।